आता 5 दिवसच आराम होणार. एक वैतागलेला सरकारी कर्मचारी. घरची कामं एकाऐवजी 2 दिवस करावी लागणार. दुसरा वैतागलेला सरकारी कर्मचारी. डोळ्यांचे डॉक्टर महिला पेशंटला, बाई नवऱ्याकडे जसं बघता तसं बघा. बाई, पण का? डॉक्टर, डोळ्यात ड्रॉप टाकायचा आहे. एकदम नवीन विनोद. पेशंट, डॉक्टर मला वात आहे. डॉक्टर, मग पेटव की. बायको चांगली मिळत नसते. जी मिळते तिला समजून घेऊन चांगली बनवावी लागते. निशाचे वडील, किती प्रेम करतोस माझ्या मुलीवर तू? बंड्या, खूपच जास्त काका. निशाचे वडील, तिच्यासाठी गोळ्या खाऊ शकतोस का? बंड्या, गोळी खाल्ल्याशिवाय सुद्धा 20 मिनिटे टिकवून दाखवू शकतो मी तुम्हाला काका. ज्या वेळेस आपण बसमध्ये जाताना एखादी सुंदर मुलगी बिंदास येऊन आपल्याजवळ सीटवर येऊन बसते, त्यावेळेस आपण समजून जायचं की आपलं प्रेम करायचं वय संपलंय. पेशंट, डॉक्टर साहेब, माझ्या अंगाला ना खूप खाज सुटते. काहीतरी औषध द्या. डॉक्टर एक चिठ्ठी लिहून देतात. डॉक्टर, हे घ्या. यावरच्या गोळ्या नियमित घ्या. पेशंट, पण यामुळे माझ्या अंगावरची खाज नक्की जाईल ना? डॉक्टर रागावून, नाही, तुमच्या हाताच्या बोटांची नखं वाढवण्यासाठी दिली ती औषधं. जगातील सर्वात सुंदर मेसेज. आयुष्यात कितीही चांगली कर्म करा, कौतुक हे स्मशानातच होतं. पती आणि पत्नी सोफ्यावर बसून कलिंगडाचे काप खात टीव्ही पाहत असतात. पत्नीच्या एका हातात अर्थातच मोबाईल असतो. पतीचा मोबाईल किचनमध्ये चार्जिंगला लावलेला असतो. एवढ्यात किचनमधून SMS चा टोन ऐकू येतो. म्हणून पती किचनमध्ये जातो आणि मेसेज वाचतो. बायकोचा मेसेज असतो, किचनमधून परत येताना मीठ घेऊन या.